नमस्कार. मी विशाखा माळी तुमचं स्वागत करते यशस्वी शाळेच्या यूट्यूब ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या इंस्टाग्रामला पण फॉलो करा. तर आपण एक नवीन सिरीज सुरू केलेली आहे की ज्याच्यामध्ये आपण आपल्या महाराष्ट्राचे सर्व समाजसुधारक कव्हर करत आहोत. या अगोदर पण आपण काही समाजसुधारक कव्हर केलेले आहेत की जे तुम्ही बघू शकतात. ते मी प्लेलिस्टमध्ये टाकलेले आहेत. आणि आजचा आपला टॉपिक आहे गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी. आज आपण बघतोय गोपाळ हरी देशमुख यांच्याविषयी. चला मग सुरू करूया. गोपाळ हरी देशमुख. जन्म नाव गोपाळ हरी देशमुख, टोपण नाव लोकहितवादी. जन्म 18 फेब्रुवारी 1823 पुणे आणि मृत्यू 9 ऑक्टोबर 1892 रोजी. त्यांचा मुख्य व्यवसाय होता समाजसुधारक, विचारवंत, पत्रकार, न्यायाधीश आणि लेखक. त्यांची शैक्षणिक व वैयक्तिक माहिती आपण जरा बघून घेऊया. त्यांनी लहानपणापासून अंग्रेजी शिकले आणि वयाच्या सुमारे 21व्या वर्षी त्यांना न्यायालयात भाषांतरकार म्हणून पण काम केले त्यांनी. त्यांचे वडिलांचा लहान वयात मृत्यू झाल्यामुळे त्यांची जबाबदारी वाढली. त्यांची आपण कारकिर्दी बघूया की ब्रिटिश राजवटीत त्यांनी सुरुवातीला भाषांतरकार किंवा ट्रान्सलेटर म्हणून काम सुरू केले. नंतर अहमदाबादमध्ये लहान न्यायाधीश आणि इतर अनेक पदावर त्यांनी कार्य केले. रतलाम संस्थानचे ते दिवाण म्हणूनही काम त्यांनी केलेले आहे. त्यांनी रिटायर होईपर्यंत सेशन्स जज म्हणून सेवा बजावली. राव बहादूर हा सन्मानाने त्यांचा पण सन्मान करण्यात आला. त्यांची आपण जर समाज सुधारण्याचे कामं बघितले तर लोकहितवादीचे मुख्य कार्य समाजात सुधारणा घडवण्याचे होते. सामाजिक बदलासाठी ते विविध प्रकारचे लेखन करायचे. त्यांनी प्रभाकर साप्ताहिकात लोकहितवादी हे टोपण नाव वापरून 108 लेख लिहिले. याला लोकवादीची शतपत्रे पण म्हणतात. या लेखामधून ते समाजातील रूढ, चुकीच्या आणि अंधश्रद्धा असलेल्या परंपरा विरुद्ध ते बोलले. प्रचलित चुकीच्या रूढीचा विरोध त्यांनी पुढील अनिष्ट प्रथाबद्दल पण त्यांनी लिहिले. जसं बालविवाह, दहेज प्रथा, बहुविवाह, जातीय व्यवस्था, ब्राह्मणपणामुळे झालेली अडचण, स्त्रियांसाठी शिक्षण व समान अधिकार, विधवांचा पुनर्विवाह, या सगळ्या प्रथांवर पण त्यांनी लेखन केले. आपण त्यांचं आता साहित्य बघूया आणि त्यांचे काही ग्रंथ बघूया. तर लोकहितवादींनी सुमारे 35 पुस्तके व ग्रंथ लिहिले आहेत. त्यात इतिहास, धार्मिक सुधारणा, राजकीय विचार, आर्थिक व सामाजिक विषयांचा समावेश आहे. काही ग्रंथ त्यांनी मराठीतून हॅमस्टर पुस्तकांचे भाषांतरही केले. प्रसिद्ध काही ग्रंथ पानिपतची लढाई, कलियुग, जातिभेद, लंकेचा इतिहास इत्यादी हे सगळे त्यांचे प्रसिद्ध ग्रंथ आहेत. आता त्यांचं आपण सामाजिक व सांस्कृतिक योगदान बघूया. त्यांनी पुण्यात सार्वजनिक ग्रंथालयाची स्थापना केली. त्यांनी विविध पत्रिका व साप्ताहिकांचा पण प्रकाशनात योगदान दिले. जसं ज्ञानप्रकाश, इंदुप्रकाश, लोकहितवादी हे सगळे त्यांचे साप्ताहिक पत्रिकामध्ये पण त्यांनी प्रकाशनं केली. लोकहितवादी हे महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक आहेत. त्यांनी आपल्या लेखणीतून अंधश्रद्धा, रूढी, जातीभेद व स्त्रियांच्या हक्कासाठी आवाज उठवला. त्यांचा शतपत्रामुळे मराठी समाज सुधारणा चळवळीला मोठा धक्का मिळाला.
तर हे आपण खूप शॉर्ट्स नोट जे आपल्याला सर्व परीक्षामध्ये उपयुक्त ठरतील त्या हिशोबाने आपण हे नोट्स बनवलेले आहेत. तर आपला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. धन्यवाद.